नमस्कार मित्रांनो. इक्विटी मार्केट्समध्ये ज्या पद्धतीनं व्होलॅटिलिटी आलेली आहे, ते बघता आमचे बरेचसे क्लायंट्स मला हा प्रश्न विचारत आहे, की या मार्केटमध्ये काय करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं या मार्केटमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. या प्रश्नाला मी जरा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला उत्तर देणार आहे आणि समजावून सांगणार आहे. आपण जॅग्वार नावाचा प्राणी ऐकला असेल. जॅग्वार नावाचा प्राणी जेव्हा शिकार करतो, तर त्याची शिकार करायची एक विशिष्ट पद्धत आहे. हा प्राणी त्याच्या शिकारीला शांतपणे ऑब्झर्व करत राहतो आणि ज्या वेळेस ही शिकार त्याला वाटतं त्या शिकारीच्या वीक पॉईंटला येऊन थांबलेली आहे, सर्वात वीक झालेली आहे, त्यावेळेस हा जॅग्वार नावाचा प्राणी त्याच्या शिकारीवर हमला करून ती शिकार आपल्या काबूत करून घेतो. सांगायचा उद्देश हा की ज्या पद्धतीनं जॅग्वार प्राणी त्याच्या शिकारीला पेशंटली वॉच करत राहतो, त्याच पद्धतीनं आता इन्व्हेस्टर्सनी पण मार्केट्सला पेशंटली वॉच करणं गरजेचं आहे. मार्केट्स एका वीक पॉईंटला आल्यानंतर आपली सर्वात जास्त व मोठी इन्व्हेस्टमेंट मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस हे मार्केट्स परत वरच्या पॉईंटला किंवा मॅक्सिमम रिटर्न्स तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सला द्यायला लागतील, त्यावेळेस प्रॉफिट बुकिंग पण करणं गरजेचं आहे. तर इक्विटी मार्केट्समधलं आपण जॅग्वार होणं गरजेचं आहे आणि इक्विटी मार्केट्समधनं जास्तीत जास्त पद्धतीनं रिटर्न्स काढून घेणं पण गरजेचं आहे. तर आपण बनूया इक्विटी मार्केटचे जॅग्वार. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या आमच्या नंबरवर संपर्क साधा आणि बना इक्विटी मार्केटचे जॅग्वार. थँक्यू व्हेरी मच.